महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा उत्तरार्ध सुरू आहे। सोमवारी शेवटच्या टप्प्यातील मतदान होत आहे आणि या शेवटच्या टप्प्यात अनेक दिग्गज नेत्यांची खरं तर प्रतिष्ठा पणाला लागल्याचं दिसतंय। महाराष्ट्राच्या महाभारतात शेवटची चाल। 5व्या टप्प्यात 13 मतदारसंघात रणसंग्राम। मुंबई, ठाणे, नाशिक, धुळ्यात मतदान। दिग्गजांमध्ये लढत, नेत्यांची प्रतिष्ठा पणाला। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या आणि महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्यातल्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे। राज्यात सोमवारी एकूण 13 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे। यात मुंबईतील 6, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे। 5व्या आणि शेवटच्या टप्प्यात अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। यामध्ये उत्तर मुंबईतील मैदानात उतरलेले केंद्रीय मंत्री पियुष गोयल, भिवंडी लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री कपिल पाटील, दिंडोरीतून केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांचा समावेश आहे। यासह मुंबई दक्षिणमधून लढणारे माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, धुळ्यातून लढणारे माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे, तर उत्तर मध्य मुंबईतले उमेदवार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचा समावेश आहे। याशिवाय कल्याणमधून मैदानात उतरलेले मुख्यमंत्र्यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे अशा दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। डेवलपमेंट चाहिए और डेवलपमेंट देने वाले हमारी सरकार है। हमारी सरकार का एजेंडा ही है डेवलपमेंट, हर सेक्टर का डेवलपमेंट। नाशिकचा अपवाद वगळता सर्व 13 मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढती होत आहेत। अनेक ठिकाणी तुल्यबळ उमेदवार असल्यानं काय होईल याचा अंदाज लावणं कठीण आहे। पण असं असलं तरी महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते विजय आपलाच असं सांगतायत आणि उमेदवारांचा आत्मविश्वास वाढवतायत। मग अमित शहा, त्यांची योगी असे अनेक नेते आलेत, पण त्यांचा कुठलाही प्रभाव नाही। जेवढे ते आलेत तेवढंच महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये फायदा झालेला चित्र आपण पाहतोय। आता आपली जबाबदारी आहे की लोकांच्या मनातले मोदीजी हे मतांच्या पेटीपर्यंत पोचवायचे आहेत। एकदा तुम्ही त्यांना मताच्या पेटीपर्यंत पोचवलं तर बटन हे धनुष्यबाणाचंच ते दाबणार आहेत, याबद्दल आपल्या मनामध्ये कुठली शंका नाही। 5व्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारांना प्रचाराला बराच वेळ मिळाला। त्यामुळे मुंबईसह सर्वच मतदारसंघात जोरदार प्रचार झाला। यात राजकीय आरोप प्रत्यारोपांनी देखील मतदारांना काहीसं हैराण केलं। या सगळ्यामुळे मतदार या राजकारणात कोणाच्या पारड्यात आपल्या मताचं अमूल्य दान टाकतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।